नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण 30 जानेवारी 2025 आजची तारीख आहे आणि आज रेड डायमंड पेरूचा तर या ठिकाणी आपण आलेलो आहे। आता एवढे हार्वेस्टिंग चालू आहे सध्या आणि आता पण हा माल जर इथे बघितला तर ही झाडं जर बघितलं तर किती 4 वर्षाचा प्लॉट झालेला हा का दादा 4 ते 5 वर्षाचा प्लॉट आहे। थोडंसं जवळ आहे माल जर बघितला मित्रांनो तर माल एकदम खतरनाक लागलेला आहे। जवळपास 200 ग्रॅम पासून ते 600 ते 700 ग्रॅम पर्यंत फळाची साईज आहे। आणि इकडचे पण हे बघा मित्रांनो, माझी हाईट जवळपास 6 फूट आहे आणि माझ्या हाईटपेक्षा जवळपास साधारणतः 7 ते 8 फुटापर्यंत हाईट झालेली आहे। प्रत्येक झाडाला भरपूर माल लागलेला आहे, फर्म पिशवीमध्ये लागलेला आहे बघा मित्रांनो। हे बघा झाडाची साईज आणि अजून पण माल पण चांगला आहे, सेटिंग पण आत्ता पण अजून आहे। आणि इकडे जर साईज बघितली तर 200-300 ग्रॅम साधारणतः इकडचा जर बघितला तर आता हे बघा हे मोठमोठे पेरू आहेत, हे साधारणतः 500 ते 600 ग्रॅमपर्यंत यांचं वजन आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला पण जर रेड डायमंड, आता मी तर जवळपास शेतकऱ्यांना रेड डायमंडबद्दलच सांगतो, कारण की आत्ताचा जर रेट बघितला, कारण मागच्या 8 दिवसापासून रेड डायमंड पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे इथे आणि साधारणतः 80 ते 90 रुपये किलो गेलेला आहे, जागेवरचा रेट आहे मित्रांनो। त्यामुळे रेड डायमंड पेरू लावला पाहिजे आपण। थोड्या वेळामध्ये पेरू कसा आहे आणि हा आतून खरोखर लाल आहे आणि किती बियाचं प्रमाण आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला रेड डायमंड पेरू लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। वेगवेगळ्या फळझाडांवरती फळबागांवरती आपण काम करत असतो, पेरू, आंबा, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट। आणि आपण नाशिकला आता सध्या आपण कंपनी स्टार्ट केलेली आहे। आपल्याकडं ऑर्गॅनिकच औषधं भेटतात, तर सगळ्या प्रकारचे पेरूच्या झाडांवरचे पेरू, आंबा, नारळ, सगळ्या फळबागांवरचे कांदा असेल, कपाशी असेल, मिरची असेल, शिमला मिरची असेल किंवा ऊस असेल, सगळ्या झाडांवरच्या सगळ्या फळझाडं असेल, फुलझाडं असेल, फ्लॉवर्स भाजीपाला असेल, तर सगळ्या औषधं आपल्याकडे भेटतात। तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकतात। ऑर्गॅनिक फार्मिंगवरती आपण काम करतोय आणि रिझल्ट चांगला आहे। कीटकनाशक, बुरशीनाशक वगैरे सगळे औषधं आहेत आणि बाकीचं आपल्याकडे झाडं पण तुम्हाला भेटणार आहे। तर आपण थोडक्यात एक हा पूर्ण ब्लॉग बघूया। आपण आता बाग बघूया। 4 ते 5 वर्षांचे झाडं झालेले आहेत आणि हे झाडं जर बघितलं बघा मित्रांनो, झाडावरती पानं कमी आणि माल जास्त आहे असंच दिसतंय। प्रत्येक फांदीला भरपूर माल आहे। इथे साधारणतः जर बघितलं तर 200, 300, 400, 500, 600, 700 ग्रॅमपर्यंत वजन जातं या झाडांचं, फळांचं, पेरूचं। हे बघा इथे हे बघा हे फळं जर बघितले तर हे साधारणतः आता हार्वेस्टिंगला आलेला माल आहे हा। तर प्रत्येक फांदीला 2-2 फळं आहेत। हे पकडा बरं, असं मी सोडून दाखवतोय। आपण आता हे आता आपण हा फर्म ही पिशवी काढतो मित्रांनो। हे बघा हार्वेस्टिंगला आलेले माल चांगला आहे याच्यामध्ये साधारणतः बघा मित्रांनो। तर पेरूची जी चकाकी आहे तर फर्म लावल्यामुळे पेरूला चकाकी येते चांगली आणि पेरू चांगल्या क्वालिटीमध्ये राहतो हा। बघा मित्रांनो माल बघा किती आलेला आहे, खतरनाक आहे एकदम। वरती शेंड्याला सुद्धा एवढा माल आलेला आहे बघा आणि खाली बुडापासून माल लागतो, खाली पण माल बघा। आणि पेरूच्या झाडाला दोन्ही बाजूला 2 ड्रिप इरिगेशन केलेलं आहे। झाडापासून साधारणतः 2 फुटावरती दोन्ही बाजूला ड्रिप इरिगेशन आहे आणि पाणी आता सध्या चालू आहे। हे बघा मित्रांनो
माल खरोखर खतरनाक लागलेला आहे. आपण आता पेरू घेणार आहोत, एक पेरू तोडणार आहोत. तो पेरू आपण पॅक केला आहे ना, तो तोडणार आहोत आणि तोडून पेरू आतमध्ये कसा निघतो आणि त्यामध्ये बियांचं प्रमाण किती आहे हे दाखवतो. आज हार्वेस्टिंग केलेलं आहे, पॅकिंग करून बॉक्स ठेवलेले आहेत. आपण तिकडे जाऊया आणि पेरू एक कापून बघूया कसा आहे. आता हे झाड बघा मित्रांनो, किती खतरनाक माल लागलेला आहे. हे झाड तर अक्षरशः मोडून पडायला आलेलं आहे. याची आज हार्वेस्टिंग झालेली आहे आणि इकडे आपण आता बॉक्स पॅकिंग करण्यात आलेले आहेत. 10-10 किलोचा बॉक्स आहे. हा रेड डायमंड गावा आहे, रेड डायमंड पेरू आहे. लाल दिसतो, लाल निघतो आतून. हा आपण एक छोटासा 200 ते 250 ग्रामचं वजनाचा हा पेरू आहे. आपण हा एक कट करून दाखवणार आहोत तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता ह्या झाडांवरती जो माल आलेला आहे ना, तो माल बघूया. आता इथे जर बघायला गेलं तर बघा मित्रांनो, एकदम खतरनाक मोठमोठे जे आपल्याला आता शेवटचं आपल्याला एक बघायला भेटलं. हा माल आपण काढून दाखवू तुम्हाला आणि हाच माल आपण कापून पण दाखवूया. तसं आपण त्यांची परमिशन नाही घेतली शेतकऱ्यांची. आलो 1 मिनिट. आता हा पेरू, ह्या पेरूची साईज बघा मित्रांनो, हे दिसतंय ना. हा पेरू बघा मित्रांनो, हा रेड डायमंड पेरू हातात बसत नाही एवढा मोठा पेरू आहे. आणि हे बघा पेरूची साईज पण बघा, आणि पेरू दिसायला पण जबरदस्त दिसतोय का नाही. तर तुम्ही पण पेरूची लागवड केली पाहिजे. आणि ह्या वर्षी जवळपास साधारणतः आता ही 30 तारीख आहे आज, आणि आज 80 ते 90 रुपये किलो पेरू दिलेला आहे जागेवरती. तर त्यामुळे रेड डायमंडची लागवड केली पाहिजे असं मला वाटतं. खायला पण चांगला गोड आहे. आणि तुम्हाला आता आपण कापून दाखवणारच आहोत का पेरूमध्ये बियांचं प्रमाण खरोखर किती निघतं, हा लाल आहे का नाही दिसायला, हे सर्व तुम्हाला दाखवतो मी. इथे पण बघा खाली बुडापर्यंत माल आहे प्रत्येक फांदीला. आता हे सुद्धा खाली जर बघितलं तर मोठमोठा माल आहे, खतरनाक खरोखर. आणि असं हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की रेड डायमंड पेरूची खरोखर लागवड केली पाहिजे. हे बघा मित्रांनो, पूर्ण वरतीपर्यंत दाखवतो. झाड चांगलं वरती गेलेलं आहे. बाग जर बघितला तर साधारणतः 12x5 वर आहे ना, 12x5 वरती लागवड केलेली आहे. साधारणतः एकरी 750 ते 800 झाडं बसतात. नमस्कार मित्रांनो, आपण आता रेड डायमंड पेरू कसा आहे तो कापून दाखवणार आहोत. हा एक पेरू आपण आता जितक्यात कापला होता, आपण तो तुम्हाला दाखवला नाही. हे बघा मित्रांनो, पेरू हा असा आहे रेड डायमंड. अजून एक तुमच्या समोर कापून दाखवतो. हा थोडासा कच्चा आहे पेरू. बियांचं प्रमाण जर बघितलं मित्रांनो तर बियांचं प्रमाण खूपच कमी आहे. जवळपास एका पेरूमध्ये 8 ते 10 बिया निघतात. आणि पेरू जर खायला बघितलं तर इथे बघा मित्रांनो, फक्त 2 बिया दिसत आहेत या फोडीमध्ये, आणि या फोडीमध्ये सुद्धा 2 ते 3 बिया दिसत आहेत. खायला नारळासारखा खरपूस आहे आणि चवीला गोड आहे अत्यंत. आणि टिकवण क्षमता जर बघितली मित्रांनो, आपण बागेतला पेरू तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. तर पेरू तोडल्यानंतर 8 ते 10 दिवस तिची किपिंग क्वालिटी आहे. म्हणजे इथून तुम्ही तोडलेला माल दिल्ली मार्केटला, नेपाळ मार्केटला, भूटान मार्केटला आपण पाठवू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. बाहेरच्या देशात पण पेरू जाऊ शकतो. पेरू खायला खरोखर खूप भारी आहे. बियाच नाही आहे डायरेक्ट जवळपास. त्यामुळे आपण सांगतो शेतकऱ्यांना की रेड डायमंड पेरूची लागवड करा. वर्षभरातून एकदा जरी तुम्हाला माल तोडायला आला, हार्वेस्टिंगला आला,
तरी साधारणतः ह्याच वर्षी, आता आजची 30 तारीख आहे, 30 जानेवारी 2025, आणि आज मार्केटला जवळपास हा जागेवरती इथे आता तुम्ही हे सगळे बॉक्स बघतात. आपण बॉक्सांजवळ घेण्याचं असं तात्पर्य की हे पॅकिंग करून झालेले आहेत आणि उद्या आज रात्री हा सुरतला आपण ट्रान्सपोर्ट करतोय. 90 रुपये किलो जागेवरती दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे मी म्हणतो की 90 तर जाऊ द्या, पण आपल्याला 50 रुपये पण किलो सापडला तरी साधारणतः एका झाडावरती दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी 5 ते 10 किलो माल येतो, दुसऱ्या वर्षी 20 किलो माल कमीत कमी येतो. 20 किलो माल पण पकडला 50 रुपयाप्रमाणे तर चांगला पैसा होऊ शकतो. इतर वाहनांच्या बाबतीमध्ये मार्केटमध्ये भरपूर वाहन आहेत पेरूचे बघायला गेलं तर, पण त्या बाबतीत मला रेड डायमंड आवडला आहे. मागच्या वर्षी पण आपला रेड डायमंडचा एक व्हिडिओ आहे. यावर्षी पण आपण डायरेक्टली या ठिकाणी आता हार्वेस्टिंग चालू आहे त्यामुळे आपण आलेलो होतो. खायला अगदी एकदम भारी आहे, गोड पेरू आहे. थोडसा जवळ येऊन दाखवतो. एकच बी आहे या बाजूला, या बाजूला एक 3-4 बी आहेत. ह्या फोडीमध्ये जर बघितलं तर इथे एकच बी आहे, इकडे बीच नाही आहे. त्यामुळे बियांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रेड डायमंड पेरूची लागवड केली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद, आभार मानतो. आणि पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 8390 आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि फळबाग लावल्यानंतर त्याला औषधं लागणार आहेत. आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतो, औषधं सर्व भेटतात.